आज आपण कस्टर्ड पावडर करणार आहे घरच्या साहित्यामध्ये. ही मिल्क पावडर अर्धा बाउल आहे, कॉर्नफ्लॉवर अर्धा बाउल आहे, एक बाउल साखर आहे, अशी मोठीच आहे साखर, आणखी हा येलो कलर आणि हे व्हॅनिला इसेन्स. आता आपण काय करायचं, असं मिक्सरचा एक छोटा टोप घ्यायचा भांड, आणि ज्यामध्ये पहिला आपल्याला ही साखर बारीक करून आपण घेऊया. हे पहा, साखर बारीक केलेली आहे. त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचा. कॉर्नफ्लॉवर घालायचा, आणखी ही मिल्क पावडर. आणि आपल्याला हे सर्व असं साखरेमध्ये सर्व मिक्स करायचं आहे. हे पहा, सर्व आपण मिक्स करून घेऊया सर्व, म्हणजे सर्व एकसारखं होईल. त्याच्यामध्ये एक चमचा व्हॅनिला एसेन्स, एक चमचा व्हॅनिला एसेन्स. आता व्हॅनिला फ्लेवर आहे तो. एक चमचा येलो कलर, आणि आपण हे सर्व मिक्स करून परत एकदा मिक्सरला लावून घेऊया. हे पहा, मिक्सरला आपलं लावून घेतलेलं आहे. हे पहा, आपण हे बाउलमध्ये काढूया. हे पहा, आपली कस्टर्ड पावडर झाले. कस्टर्ड पावडर आपली झालेली आहे. ह्या पावडरीपासूनच मी खीर बनवणार आहे, कस्टर्ड खीर. चला आपण खीर बनवायला घेऊया. गॅस चालू केलेला आहे, त्याच्यावर कढई ठेवलेली आहे. आपल्याला त्याच्यामध्ये 2 ग्लास दूध घालायचं आहे. हे 2 ग्लास दूध घालायचं आहे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर. साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घाला, कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर घाला. आणि आपल्याला आता हे थोडा वेळ जरा शिजवून घ्यायचंय. इकडे आपलं दूध गरम होईपर्यंत आपण थोडं ह्याच्यात तूप घालायचंय. पॅन ठेवलेला आहे, थोडं तूप घालायचंय. त्याच्यामध्ये आपल्याला ह्या शेवया, बारीक भाजलेल्या शेवया भाजून घ्यायचे. ब्राऊन कलरच्या शेवया भाजून घ्यायच्या. तुपामध्ये असं छानसं खमंग भाजून घ्यायच्या. पहा, आपले शेवया भाजलेले आहेत. आपल्या शेवया भाजलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काजू, बदाम आणि चारोळे, पिस्ता हे ह्याच्यामध्येच आपण भाजून घेऊया. ह्याच्यामध्ये सर्व आपण वेगळं आपल्याला भाजायला नको म्हणून आपण ह्याच्यातच परत ते भाजून घ्यायचंय. सर्व भाजलेलं आहे, आपण हे बाजूला ठेवूया. बघा, दूध ठेवलेलं आहे.
थोडं आपण दूध आटवून घेऊया. आपलं दूध थोडं आटेपर्यंत आपण काय करायचं, असं एक 2 ते 3 चमचे दूध घेतलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर घालायची आहे. 2 ते 2.5 चमचे घालून आपल्याला याची अशी पेस्ट करून घ्यायची आहे. हे पहा, आपलं दूध थोडं आटत आलेलं आहे, आटलेलंच आहे. तर आपण त्याच्यामध्ये ही कस्टर्ड पावडरचं आपण पेस्ट केलेली आहे ते ह्याच्यामध्ये थोडे थोडे घालून आपल्याला थोडं घालून परत आणि एकदा आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. परत थोड्या वेळ आपण हे शिजवून घेऊया. कस्टर्ड पावडर घातलेली आपल्याला आता शिजले आहे. आता आपण हे सर्व भाजलेलं ह्याच्यामध्ये घालूया. परत आपल्याला हे थोडा वेळ शिजवून घ्यायचंय. कस्टर्ड खीर आपली झालेली आहे. सर्व आता हे ह्याच्यामध्ये सर्व शिजलेलं पण आहे आणि आपली कस्टर्ड खीर झालेली आहे. आपण गॅस बंद करूया. कस्टर्ड सेवया खीर झालेली आहे. तुम्ही नक्की करून पहा, छान झालेली आहे.